तू रे माझा मितवाच्या आजच्या भागाची सुरुवात होते अर्णव आणि ईश्वरीपासून. तर आता इथे अर्णव म्हणतो, हे बघ, हा प्रश्न माझ्या भावाच्या जीवनाचा आहे, त्यामुळे मी कुठलीच रिस्क नाही घेऊ शकत असं म्हणतो आता इथे अर्णव. आपलं लग्न झालं तेव्हा मला माहित नव्हतं तू कोण आहेस, तुझी आई कोण आहे, पण ज्या बाईमुळे माझ्या आईने सुसाईड केलंय त्या बाईच्या मुलीशी माझ्या भावाचं लग्न नेवर असं म्हणतो आता इथे अर्णव बघा प्रेक्षक हो. तर आता प्लीज सर असं म्हणत आता ईश्वरी जाते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ईश्वरी खूप रडायला लागते. नम्रता प्लीज ऐकून घे माझा एकदा असं म्हणतो आता आकाश नम्रताला. नाही आकाश सर असं म्हणते आता इथे नम्रता. येते मी असं म्हणून हात जोडते ती. आता प्लीज काही बोलू नका कारण आता काही उपयोग नाही असं म्हणते आता इथे नम्रता बघा प्रेक्षक आणि ईश्वरी सगळं बघत असते लांब थांबून. तर आता नम्रता निघून जाते तिथून. तर आता इथे आकाश छे असं म्हणतो बघा प्रेक्षक होतो. तर आता आकाशलाही राग आलेला असतो बघा प्रेक्षक हो ईश्वरी बद्दल. आकाश भाऊची असं म्हणते आता इथे ईश्वरी. प्लीज माझं ऐकून घ्या असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता इथे आकाश सुद्धा निघून जातो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ईश्वरी रडत थांबते. तर आता इथे तेवढ्यातच राकेश येतो बघा प्रेक्षक आणि तो बघतच राहतो ईश्वरीकडे आणि ती रडत असते. तर आता इथे राजेश येतो आणि तो जवळ येऊन थांबतो आता इथे ईश्वरीच्या बघा प्रेक्षक होय घे असं म्हणून ज्यूस येतो आता तो ईश्वरीला. घे ज्यूस पी असं म्हणतो आता इथे राकेश. मलाच बघवत नाही ग माझ्या इंदोरी जिलेबीचा चेहरा पडलेला असं म्हणतो तो. काय ग तुझ्या पाठोपाठ तुझ्या मोठ्या बहिणीला घरात आणायच्या तयारीत होतीस ते माहित नव्हतं मला असं म्हणतो आता इथे राजेश. पण मग आता असं म्हणतो आता इथे तो कारण मामीने तर अचानक बॉम्बच टाकला तुमच्या स्वप्नांवरती असं म्हणतो आता इथे राकेश. तो मला सांगायला होतं ग आधीच असं म्हणतो तो. मी मदत केली असती तुझी असं म्हणतो तो. हां असं म्हणतो आता इथे राजेश. आणि मग त्या बदल्यात असं म्हणतो तो, नाही नाही असं रागाने बघू नकोस माझ्याकडे असं म्हणतो आता इथे तो. रागाने बघतेस तेव्हा मला त्रास होतो ग असं म्हणतो आता इथे राजेश. बरं मला सांग आज तू जे काय अर्णव सर तुझी इच्छा पूर्ण करणार होते तिचं काय झालं असं म्हणतो आता इथे बघा प्रेक्षक राजेश. हवेत विरून गेल्या काय त्या सगळ्या गोष्टी असं म्हणतो तो. अरे तसाच आहे ग तो सांगतोय ना मी तुला असं म्हणतो आता इथे राजेश बघा प्रेक्षक हो. अजूनही वेळ केलेली नाहीये तू ये माझ्याकडे असं म्हणतो आता इथे राजेश. आणि राग येतो आता इथे ईश्वरीला. मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेन सगळी स्वप्न पूर्ण करेन. अगं जावंय मी या घरचा असं म्हणतो आता इथे राजेश. माझी इमेज सुद्धा सांभाळून ठेवली आहे मी इथे. एक शब्द टाकलं ना तर आपल्या आकाशचं आणि त्या मेघनाचं नातं जोडलं जाईल असं म्हणतो तो. तर झालं बोलून असं म्हणते ईश्वरी. नाही ना पण तू घे असं म्हणतो आता इथे राजेश. हे गोड सरबत असं म्हणतो बघा प्रेक्षक हो. तर तो म्हणतो तुझ्या इतकं गोड नाही आहे पण असं म्हणतो तो. तर आता इथे ईश्वरी फेकून टाकते बघा प्रेक्षक हो तो ग्लास आता ज्याच्यामध्ये ज्यूस असतो. हे काय असं म्हणतो आता इथे राजेश बघा प्रेक्षक हो. चेहऱ्यावर नाही टाकलं ह्यावेळी, मी प्रिपेअर्ड होतो असं म्हणतो तो. तुमचा ना आता शेवट जवळ आलाय असं म्हणते आता इथे ईश्वरी. लवकरच त्याला म्हणते ती की लवकरच अर्णव सर तुझी सगळी पापं खुनून काढणार आहेत समजलं असं म्हणते आता इथे ईश्वरी बघा प्रेक्षक हो. तर आता इथं ईश्वरी निघून जाते तिथून. तर राजेश म्हणतो शेवटचं वाक्य आहे तुझा. तर आता ऍक्टिंग करत असतो बघा प्रेक्षक हो राजेश. इतकं सोपं नाही आहे ग माझी सगळी पापं खणून काढणं असं म्हणतो आता इथे राजेश. भल्या भल्याना नाही जमलं ते. तर आता इथे बघा प्रेक्षक पोलिसांना दाखवले आणि आता इथे काहीतरी खरण काढत असं बघा प्रेक्षक आणि त्याच्यामध्ये एक सुटकेस असते. तर एक बॅग आहे असं म्हणतात ती लोक. बाहेर काढा असं म्हणतात आता इथे इन्स्पेक्टर बघा प्रेक्षक तर आता इथे बाहेर काढतात तो ते बॉक्स. ठेवा इथे असं म्हणतात आता इथे पोलीस. उघडतात ती बॅग असं म्हणतो आता इथे बघा प्रेक्षक इन्स्पेक्टर. तर आता इथे बॉक्स उघडतो तो पोलीस आणि उघडल्यावर त्याच्यामध्ये सांगाड असतं बघा प्रेक्षक हो. साहेब साहेब असं म्हणतात आता इथे पोलीस. ह्या बागेला गाडून 8-10 महिने झालेले दिसत आहेत असं म्हणतात आता इथे इन्स्पेक्टर. साडी म्हणजे बाईचा मृतदेह दिसतो असं म्हणतो तो. टॉर्च द्या असं म्हणतो आता इथे इन्स्पेक्टर बघा प्रेक्षक हो. तर आता त्याच्यामध्ये पर्स वगैरे असते. तर आता पर्स ती हातामध्ये घेतो बघा प्रेक्षक इन्स्पेक्टर. हे घे असं म्हणतो आता इथे इन्स्पेक्टर. तर आता तो बघतो उघडून ती बघा प्रेक्षक पर्स. तर आता त्याच्यामध्ये त्याला काहीतरी सापडतं. तर आता बघतो इन्स्पेक्टर ते हातामध्ये घेऊन आणि टॉर्च त्याच्यावर लावून बघतो. सात्विक राशन असं म्हणतो तो. नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतं असं म्हणतो इथे इन्स्पेक्टर. तर आता इथे सगळेजण आतमध्ये आलेले असतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे वल्लरी म्हणते सदावर ते ना घ्या ना स्नॅक्स घ्या असं म्हणते ती. तर आग्रह करत असते वल्लरी आणि बाकी सगळे घरातली लोक सुद्धा तिथेच बसलेली असतात. काय संकोच कसला करताय असं म्हणते वल्लरी. अहो संकोच कसला आणि आता तर आपण नातेवाईक होणार आहोत असं म्हणते आता इथे मेघनाची आहे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सगळे आनंदात असतात मात्र ईश्वरीला काय आवडत नसतं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अंजली उठणार असते तेवढ्यात तिला बस म्हणतो राजेश. आंटी आता आकाश कुठे आहे असं म्हणते आता इथे मेघना. आमची एंगेजमेंट अनाऊन्स केल्यापासून दिसलाच नाही येतो असं म्हणते मेघना. हो म्हटलं छान गप्पा मारता येईल होणाऱ्या जावयाशी. कुठे आहेत कुठे तो असं म्हणतो आता इथे मेघनाचा बाप. त्याला कॉल आला US वरून आणि कसं आहे क्लायंटला असं टाळता येत नाही ना असं म्हणते आता इथे वल्लरी. शुअर ना काही प्रॉब्लेम नाही आहे ना असं म्हणते आता इथे मेघनाची आई. नाही नाही प्रॉब्लेम काहीच नाही असं म्हणते वल्लरी. एवढं चांगलं स्थळ आहे आणि मेघना प्रत्येक बाबतीत साजेशी आहे त्याला असं म्हणते वल्लरी. आकाश खुश असणार एवढं मात्र नक्कीच म्हणते आता इथे वल्लरी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ईश्वरीला काय आवडत नसतं हे. तर आता इथे अर्णव पण विचारत असतो. हो तो पण काही बोलला नाही फार म्हणून आम्हाला वाटलं की असं म्हणतो आता इथे मेघनाचा बाप. नाही
त्यालाही धक्का बसलेला असेल नाही का, असं म्हणतो आता इथे अविनाश बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सगळ्यांना कळतच नाही, धक्का असं म्हणते आता इथे सदावर्तेची बायको, सुखद धक्का बसलाय असं म्हणायचंय त्यांना, असं म्हणते आता इथे वल्लरी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सगळ्यांना कळतच नाही काय चाललंय म्हणून, एवढं छान सरप्राईज दिलं ना मी आकाशला, असं म्हणते वल्लरी. आणि खरं सांगू का, आकाश तसा बोलच आहे आमचा, असं म्हणते आता इथे वल्लरी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे आकाश कॉल करत असतो बघा प्रेक्षक हो. तर नम्रता मात्र फोन उचलतच नसते. तर आता ती घरी आलेली असते, मात्र ती उचलतच नसते फोन, आणि फोन तिचा वाजत असतो कंटिन्युअसली. तर आता इथे कट करत असते बघा प्रेक्षक हो नम्रता फोन, आणि आकाश इथे फोन कंटिन्यू लावत असतो नम्रताला, मात्र ती काय उचलतच नसते. तर तिला काय करावं सुचतच नसतं. तर आता ती घेते कॉल शेवटी. हॅलो नम्रता, असं म्हणतो आकाश. नम्रता प्लीज प्लीज असं म्हणतो तो. आकाश सर, असं म्हणते नम्रता, मला तुमचं काही ऐकायचं नाही आहे, असं म्हणते आता ती, आणि फोन ठेवते बघा प्रेक्षक हो. हॅलो नम्रता, हॅलो असं म्हणतो तो. तर आकाश आता इथे बघा प्रेक्षक हो खूप रडत असतो, नम्रता पण रडत असते. मात्र आता त्याला खूप वाईट वाटत असतं, आणि आता आपला फोन फेकून टाकतो तो. तर आता इथे डोक्याला धरून बसलेला असतो तो आपल्या खोलीमध्ये, आणि रडत असतो खूप. त्याला खूप वाईटही वाटत असतं बघा प्रेक्षक हो, आणि रडत असतो तो जास्ती. चला आता सगळं ठरलंच आहे, तर परवा दोघांचा साखरपुडा उरकून टाकूया, असं म्हणते आता इथे वल्लरी. लगेच परवा, असं म्हणते आता इथे सदावर्तीची बायको, म्हणजे शुभ कार्याला उगाच उशीर कशाला करायचं ना, असं म्हणते ती. तर आता इथे कळतच नाही म्हणजे सदावर्त्यांनाही काय चाललंय. मेघना आमची एकुलती एक मुलगी आहे, असं म्हणतात ते. त्यामुळे तिची एंगेजमेंट आणि लग्न खूप ग्रँड स्केलवर करायचं आहे. आणि हो ना, आमचे नातेवाईकही बरेच आहेत हं. म्हणजे काही काही नातेवाईक तर आमचे US आणि युरोपमध्ये सेटल्ड आहेत, त्याच्यामुळे आम्हाला त्यांना इन्व्हाइट करावं लागेलच ना, असं म्हणते ती. हो म्हणजे अगदीच पटतंय मला, पण मला असं वाटतं की आपण साखरपुडा घरच्या घरीच करूया, दोन कुटुंबियांमध्ये. लग्न तुम्हाला हवं तसं करूयात ना, एकदम ग्रँड, असं म्हणते आता इथे वल्लरी बघा प्रेक्षक हो. कसं आहे, आकाश आमचा सुद्धा एकुलता एक मुलगा आहे, त्यामुळे लग्न थाटामाटातच करूया, असं म्हणते आता वल्लरी. फक्त साखरपुडा आपण जरा लवकर उरकूया, असं मला वाटतं. काय गं मेघना, चालेल ना तुला, असं म्हणते आता इथे वल्लरी. आई बाबा जसं म्हणतील तसं, असं म्हणते आता इथे मेघना बघा प्रेक्षक हो. तर आता इथे खूप खुश होतं सदावर्ते आणि तिची बायको. तर वल्लरी म्हणते, चला तर मग परवा मेघनाचा आणि आकाशचा साखरपुडा होणार, हे फायनल, असं म्हणते आता वल्लरी. परवा म्हणजे तयारी तर करावी लागेलच ना, असं म्हणतो आता इथे सदावर्ते. तयारीची तुम्ही काळजी करू नका, असं म्हणतो आता इथे अर्णव बघा प्रेक्षक हो. तर आता ईश्वरीला कळतच नाही असं का करतोय अर्णव म्हणून. तर अर्णव म्हणतो, ते आम्ही करू बघा प्रेक्षक हो. यू जस्ट डोंट वरी अबाउट दॅट, असं म्हणतो आता इथे अर्णव. तर आता इथे सगळे हसायला लागतात, आणि सगळे आनंदात असतात बघा प्रेक्षक हो, आणि ईश्वरी मात्र खूप दुःखात असते. तर आता राकेशला बरं वाटतं हे सगळं ऐकून. आमची काय हरकत नाही, असं म्हणतो आता इथे सदावर्ते बघा प्रेक्षक हो. चला मग येऊ मी, असं म्हणतो तो. तर आता इथे मेघना आणि तिचे आईबाबा जायला निघतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बाहेर जातात ते तिघेही, तर बाकी सगळे असतात आतमध्ये. तर आता ईश्वरी मात्र बघत असते अर्णवकडे, आणि अर्णवला पण काय आवडत नसतं जे काय चाललंय ते, आणि खूप रडत असते बघा प्रेक्षक हो ईश्वरी. तर आता इथे रात्र झालेली दाखवली आहे. तर आता इथे बाकी सगळे लोक घरामध्ये येऊन बसतात. अविनाश, अरे आकाश दिसला नाही बऱ्याच वेळात, असं म्हणते आता इथे आजी. बघतो आता तिच्याकडे, असं म्हणतो आता इथे अविनाशाने जात होतो. तर आता आकाश बाहेर येतो. मामा मला बोलायचं तुझ्याशी, असं म्हणतो आकाश. हो हो, मला माहिती आहे मेघना, तुला खूप आवडली आहे, आणि लवकरात लवकर आपण, ही कुठली पद्धत आहे लग्न ठरवायची, असं म्हणतो आता इथे आकाश. आणि अर्णव पण ऐकतो बघा प्रेक्षक हे सगळं. मला काही आयडिया न देता असं कसं लग्न तू ठरवू शकतेस, असं म्हणतो आता इथे आकाश. काय वाईट आहे त्या मेघनामध्ये, असं म्हणतो आता वल्लरी. दिसायला चांगली आहे, उच्च शिक्षित आहे, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ती आपल्या स्टेटसला शोभणारी आहे, असं म्हणते वल्लरी. मेघनाशी लग्न करणार नाहीये मी, कारण माझं नम्रतावर प्रेम आहे, असं म्हणतो आता इथे आकाश बघा प्रेक्षक हो. आकाश, असं म्हणून सगळे उभारतात बघा प्रेक्षक हो. तर अर्णव पण हे सगळं ऐकलेलं असतं बघा प्रेक्षक हो. तुझं नम्रतावर प्रेम आहे, आणि असं म्हणते अंजली, आणि नम्रताचं. तर ईश्वरी म्हणते नमुताईचं पण आकाश भाऊजींवर प्रेम आहे, असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता सगळ्यांना धक्काच बसतोय ऐकून बघा प्रेक्षक हो. आकाश, असं म्हणते आता इथे आजी. असं होतं तर आधी तू सांगितलं का नाहीस, असं म्हणतो तो. अविनाश म्हणतो, ओको काय प्रॉब्लेम नाही आहे, हे बघ आम्ही कुठलाही निर्णय तुझ्यावरती लादणार नाही, असं म्हणतो आता इथे अविनाश. आणि तसंही अजून साखरपुडा झालेला नाहीच आहे, असं म्हणतो अविनाश. एक मिनिट, असं म्हणते आता इथे वल्लरी. माझी सून म्हणून ह्या घरात कोण येणार हे मी ठरवणार, असं म्हणते आता इथे वल्लरी. अगं वल्लरी, पण तो सांगतोय ना, असं म्हणतो अविनाश. आकाश, मेघनाच तुझ्यासाठी सर्वार्थाने योग्य मुलगी आहे, असं म्हणते आता इथे वल्लरी. अहो मामी, पण आकाश भाऊजींचं त्या मुलीवर प्रेम नाही आहे, असं म्हणते ईश्वरी. तू तर मध्ये काय बोलूच नकोस, असं म्हणते आता इथे वल्लरी. तुला तुझ्या बहिणीला या घरात घुसवायचं आहे, आणि माझ्या मुलाच्या लग्नाच्या बाबतीत मी तुझी मनमानी चालवून घेणार नाही, असं म्हणते वल्लरी. अहो पण भाऊजीला ओळखतही नाही तशा मुलीची तुम्ही, म्हणजे माझ्या मुलासाठी कसली मुलगी बरोबर आहे हे तुझ्याकडून शिकायचं आहे. तुला तुझ्या बहिणीला या घरात घुसवायचं आहे म्हणून हे सगळं करतेय, हे मला न कळण्या इतकी मूर्ख नाही आहे, असं म्हणते आता इथे वल्लरी. तर आता ईश्वरी म्हणते, असं खरंच काही नाही आहे, असं म्हणते आता इथे ईश्वरी. अहो आज सकाळपर्यंत मला माहितीही नव्हतं की या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे ते, असं म्हणते आता इथे ईश्वरी. बरं चल, असं म्हणते वल्लरी. मांडलं की तुला ह्यातलं काहीही माहित नव्हतं.
पण मग जेव्हा तुला कळलं तेव्हा घरातल्या सगळ्यांना सांगावं असं वाटलं नाही का? अगं तुला घरातली मोठी सून म्हणून असं म्हणते वल्लरी. मग तेव्हा का गं बसलीस असं म्हणते वल्लरी, की नवीन प्लॅन शिजत होता आपला. तर आता अर्णवला वाईट वाटतं कारण त्याला सांगायचा प्रयत्न करत असते ना ती सकाळपासून. तर आता प्लॅन असं म्हणतो अविनाश, नवीन प्लॅन म्हणजे असं म्हणतो राजेश. ह्या आधी काय प्लॅन केला होता काही नाही असं म्हणतो तो. स्पष्टच बोलते जावई बापू. अंजलीचा जो ऍक्सिडेंट झाला होता ना तो ह्या ईश्वरीचा प्लॅन होता असं मला ठामपणे वाटतंय असं म्हणते वल्लरी. काय असं म्हणतो राजेश. अगं मामी असं म्हणते आता इथे अंजली. स्टॉप इट, काय बोलतेस तू असं म्हणतो आता इथे अर्णव. ती का करेल असं म्हणतो तो. तिने हे केलं नाहीये हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो असं म्हणतो आता इथे अर्णव. नाहीतर काय त्या ऍक्सिडेंटमध्ये हिलाही खूप लागलाय माहितीये, जरा विचार करून बोल ना असं म्हणतो अविनाश. काही आरोप करत सुटलीस असं म्हणतो आता इथे अविनाश. तर आजी म्हणते अरे आकाश, तिने साखरपुडा अनाऊन्स केला तेव्हा तरी बोलायचं होतंस तू असं म्हणते आजी. आजी मी ईश्वरीला सांगितलं होतं, तुम्हाला सगळ्यांना सांगणारच होती ती असं म्हणतो आकाश. हो आजी, ज्यावेळी अंजली ताई म्हणाल्या ना की तू एक गोष्ट माग आमच्याकडे, तेव्हा मी हेच मागणार होते सगळ्यांकडे असं म्हणते आता इथे ईश्वरी. पण मला कुठे माहिती होतं की मामी अचानक आकाश भाऊजी आणि त्या मेघनाचा साखरपुडा अनाऊन्स करतील असं म्हणते आता इथे ईश्वरी. अगं पण सांगितलं असतंस तर आपली नाचक्की टळली असती ना असं म्हणते आजी. आता साखरपुडा कॅन्सल करायचं म्हणजे असं म्हणते आजी. साखरपुडा कॅन्सल होणार नाही असं म्हणते आता इथे वल्लरी. अजिबात कॅन्सल होणार नाही कारण ती नम्रता मला माझी सून म्हणून ह्या घरात आलेली नको आहे असं म्हणते आता इथे वल्लरी. अहो मामी पण त्या दोघांचं एकमेकांवर असं म्हणते ईश्वरी. तुम्हा दोघांच्या लग्नाच्या वेळेला आम्हाला काही बोलता आलं नाही पण मला आता माझ्या मुलाच्या बाबतीत बोलायला हवं असं म्हणते ती. आणि माझ्या विरोधात आकाशचं लग्न मी होऊ देणार नाही असं म्हणते आता इथे मामी म्हणजेच वल्लरी. तर आता इथे सगळ्यांचा चेहरा पडतो बघा प्रेक्षक हो. आणि ती नम्रता मला ह्या घरात सून म्हणून नको आहे असं म्हणते आता इथे वल्लरी. तर आता इथे अंजलीला पण रडायला येते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे वल्लरी आत निघून जाते. तर आता मॉम मॉम म्हणत असतो आकाश, मॉम मॉम असं म्हणत असतो तो. प्लीज एक मिनिट ऐकशील तो असं म्हणतो आता इथे आकाश. तर अर्णवला पण खूप राग आलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे राजेश बघत असतो ईश्वरीकडे. तर आता इथे तो म्हणतो अंजलीला आचवूया म्हणून. तर आता इथे ईश्वरीला खूप त्रास होत असतो. ईश्वरी तुला माहितीच आहे ईश्वरीचा स्वभाव, तिचं वागणं तुला काय नवीन नाही असं म्हणतो अविनाश. तेव्हा तुला एकच सांगेन की तिचं बोलणं तू मनावर घेऊ नकोस. आणि हो जे काय घडलं ना त्याचा फार विचारही करू नकोस तू असं म्हणते आता इथे अंजली. हो असं म्हणते ईश्वरी. रागाच्या भरात ती वाटेल ते बोलते असं म्हणते आता इथे आजी. थोडं स्पष्टच बोलतो मी असं म्हणतो अविनाश. डोकं फिरलंय तिचं असं म्हणतो अविनाश. हो फिरलंय माझं डोकं आणि त्यात तू मूर्खासारखं वागतोयस असं म्हणते आता इथे वल्लरी आकाशला. तर आता इथे आकाश आणि वल्लरी बोलत असतात बघा प्रेक्षक हो इथे आकाशच्या खोलीमध्ये. फॉर गॉड सेक माझं प्रेम आहे नम्रतावर असं म्हणतो आता इथे आकाश. तर आता वल्लरी म्हणते काय बघितलंस रे तू त्या मिडल क्लास मुलीमध्ये, तुझ्या पायाशी उभं राहायची सुद्धा लायकी नाही आहे त्या मुलीची असं म्हणते आता इथे वल्लरी. खूप चांगली आहे ती मॉम असं म्हणतो आता इथे आकाश. चांगुलपणाचा आव आणून तुला फसवण्याचा प्रयत्न करते ती, तुला कळत कसं काय नाही असं म्हणते वल्लरी. मॉम तसं नाही आहे, प्लीज प्लीज असं नाही असं म्हणतो आता इथे आकाश. तुझा गैरसमज होतोय तिच्या बाबतीत असं म्हणतो आता इथे आकाश. नक्कीच काहीतरी गैरसमज झालाय मामीचा असं म्हणते अंजली. नाही तर एवढा मोठा आरोप नाही केला असता हिच्यावर. आणि शेवटी तुम्ही असं काही करू शकता ह्यावर ह्या घरातला कोणीच विश्वास ठेवणार नाही आहे तसं असं म्हणतो आता इथे राजेश. त्यामुळे प्लीज तुम्ही वाईट वाटून घेऊ नका असं म्हणतो राजेश. हो बरोबर आहे, माझंही हेच म्हणणं आहे असं म्हणते आता इथे अंजली बघा प्रेक्षक हो. आणि गैरसमज काय होतच असतात असं म्हणतो राजेश. म्हणजे तुमचाही झालाच होता की माझ्या बाबतीत गैरसमज असं म्हणतो आता इथे राजेश. आठवतंय ना. हो ना असं म्हणते आता इथे अंजली. तर अर्णवला काही सगळं आवडत नसतं बघा प्रेक्षक हो. हे बघ आकाश मी तुला शेवटचं सांगते असं म्हणते वल्लरी. जर तू त्या नम्रताशी लग्न करायचा हट्ट सोडला नाहीस ना तर असं म्हणते ती. तर काय असं म्हणतो आता इथे आकाश. तर काय असं म्हणतो बघा प्रेक्षक होतो. हा तू मला जर एक्सेप्ट नाही करू शकत तर मी काय करू असं म्हणतो तू. तुला ह्या काय सगळ्या पोकळ धमक्या वाटतायत का असं म्हणते वल्लरी. तर मग ऐक असं म्हणते ती. माझ्या एकुलता एक मुलाचं आयुष्य हे असं बर्बाद होताना बघण्यापेक्षा मी मेलेलं बरं असं म्हणते ती. मी मरण पत्करण असं म्हणते ती. वॉट असं म्हणतो आकाश. हो असं म्हणते ती. तू ये ना त्या नम्रताशी लग्न कर, पण त्या नम्रतावर तुझं लग्न झालं आणि ज्या दिवशी ती ह्या घराचा माप ओलांडेल ना त्या दिवशी तू तुझ्या आईचं मेलेलं तोंड बघशील आकाश, लक्षात ठेव असं म्हणते ती. आणि तुला तुझ्या आईचं मेलेलं तोंड बघायचं नसेल तर तू त्या नम्रताशी लग्न करायचं नाहीस असं म्हणते आता इथे वल्लरी बघा प्रेक्षक. हे घे हे शपथ असं म्हणते ती. नी त्याचा हात आपल्या डोक्यावर ठेवते. हे शपथ असं म्हणते ती आकाशला बघा प्रेक्षक हो. तर आता इथे आकाश काय बोलू शकत नाही, तो रडायला लागतो. मी बोलते मामीशी असं म्हणते आता इथे अंजली. समजवते तिला. तिला समजावणं महाकठीण काम आहे का असं म्हणतो आता इथे अविनाश बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ईश्वरीला पण दुःख झालेलं असतं आणि अर्णव तर काय बोलतच नसतो. कठीण असलं तरी समजाव तिला असं म्हणते आता इथे आजी. आणि म्हणून त्या तेवढ्यात निघून जातात. तर आता बरं असं म्हणतो आता इथे अविनाश. तर आता इथे अंजली पण आपल्या खोलीमध्ये निघून जाते. राजेश बघतो बघा प्रेक्षक हो इथे ईश्वरीकडे. तर आता अर्णव आणि ईश्वरीच फक्त असतात.
हॉलमध्ये बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ईश्वरी बघते अर्णवकडे. तर आता इथे सर प्लीज असं म्हणते ईश्वरी. तर आता इथे अर्णव वर निघून जातो बघा प्रेक्षक हो. तर तो आपल्या खोलीमध्ये जातो. तर आता इथे ईश्वरी मात्र खूप टेन्शनमध्ये असते. तर आता इथे पोलिसांना दाखवलंय. तर आता म्हणजे ही बाई सात्विक फॅशन्समध्ये कामाला होते असं वाटतंय असं म्हणतो. आता इथे तो इन्स्पेक्टर बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे सगळे एव्हिडन्स बघत असतात ते लोक. तर आता इथे अर्णव आणि ईश्वरी आपल्या खोलीमध्ये आलेले असतात. तर आता इथे फ्रेश होऊन बसलेला असतो अर्णव. तर आता इथे ईश्वरी तिच्याकडे बघत असते आणि तो मात्र आपल्या विचारात असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ईश्वरी तिच्याकडे बघतच असते, मात्र दोघेही काय बोलत नसतात बघा प्रेक्षक हो. तर आता ईश्वरी येते बघा प्रेक्षक हो अर्णवकडे आणि तिच्या बाजूला येऊन थांबते ती. सर असं म्हणते आता इथे ईश्वरी, आकाश भाऊजी आणि नमोताईचं लग्न लावायचा माझा प्लॅन होता असं मला कळलात ना तुम्ही मगाशी, असं म्हणते आता इथे ईश्वरी. मग जेव्हा मामीने माझ्यावर आरोप केले तेव्हा तुम्ही माझी बाजू का घेतली, का केलं तसं, असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता टावेल फाकतो बघा प्रेक्षक हो अर्णव. सर असं म्हणते ती आणि हात पकडते त्याचा. आरशात बघा स्वतःकडे असं म्हणते आता इथे ईश्वरी आणि स्वतःला प्रश्न विचारा, मनात नेमकं काय चाललंय असं म्हणते आता इथे ईश्वरी. आपल्या बायकोवर विश्वास ठेवायचा की नाही असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता अर्णव बघतो बघा प्रेक्षक वर्षामध्ये ती स्वार्थी आहे की नाही असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता तिचा हात झकलतो तो बाजूला. डोंट ट्राय टू ॲक्ट स्मार्ट, डोंट ट्राय टू डायवर्ट मी, करेक्ट असं म्हणतो तो. बरं असं म्हणते आता ईश्वरी. प्लीज एकदा विचार तरी करा ना असं म्हणते ईश्वरी. कशाला विचार करायचं असं म्हणते अर्णवी. आकाश भाऊजींवरती असं म्हणते आता इथे ईश्वरी. त्यांचं खरंच खूप प्रेम आहे नमुताईवर असं म्हणते आता इथे ईश्वरी. दोन गोष्टी मिक्स करतेस तू असं म्हणतो आता इथे अर्णव. आकाशचं लाईफ आणि मामीने तुझ्यावर केलेला आरोप, ह्या दोन्ही गोष्टींचा काही एकमेकाशी संबंध नाही असं म्हणतो आता इथे अर्णव. मामीने तुझ्यावर आरोप केले होते ते बेसलेस होते, कारण हे काम राजेशने केलंय हे माहित होतं म्हणून मी तुझी बाजू घेतली. इट डझंट मीन की मी आकाश आणि नम्रताच्या लग्नाला होकार देईन असं म्हणतो आता इथे अर्णव बघा प्रेक्षक हो. तर आता इथे खूप रडत असते ईश्वरी. सर सर असं म्हणत असते ती. तर आता अर्णव जातो बघा प्रेक्षक हो तिथे नाही जाऊन बसतो तो आता खुर्चीवरती. तर आता तो आपला लॅपटॉप घेतो आणि बसतो. तर आता इथे ईश्वरी खूप रडत असते. तर अर्णवला पण खूप त्रास झालेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आजचा भाग इथे समजून बघूया तर एकामध्ये काय ते. इंदोर स्पेशल खस्ता कचोरी तुमच्यासाठी असं म्हणते आता इथे ईश्वरी. सगळी नाटकं बंद कर ना तुझी. आकाश आणि नम्रताचं लग्न कधी होणार नाही असं म्हणतात इथे अर्णव. तर तेवढ्यातच नम्रताला कॉल येतो आकाश सरचा. हे बंद कर, हे सगळं जे काय झालंय ना सगळं तू स्वतःहून ओढून घेतलंयस ना मग, असं म्हणते आता इथे ईश्वरीची आई. ईश्वरीलाच माझं चांगलं होताना बघवत नाही असं म्हणते नम्रता. प्लीज ऐका ना माझं असं म्हणते ईश्वरी. काही असतं प्रेम हे कधी कळणार आहे तुम्हाला सर, पण खऱ्या प्रेमासाठी मी लढणार असं म्हणते ईश्वरी. नमुताईने आकाश भाऊजींना एकत्र आणण्यासाठी मलाच काहीतरी करावं लागेल असं म्हणते ईश्वरी. तर बघा प्रेक्षकावर रिकॅप सुद्धा इथे समजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.